सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आपण सगळेजण सज्ज झालो आहोत माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी। प्रत्येकाच्या घरात उद्या सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी विराजमान होणार आहे। अजूनही अशाच कमेंट्स आहे की ताई नेमकी लक्ष्मीपूजन कधी करावं, आज करावं की उद्या करावं। बघा, आज अमावस्या दुपारी 3:45 सुरू होणार आहे आणि ती उद्या 5:55 असणार आहे। आपल्याकडे उदयतिथी धरली जाते, मग उद्या सूर्यदर्शन म्हणजे सूर्याने ती अमावस्या पाहिलेली आहे, तर उद्याच लक्ष्मी पूजन आपल्याला करायचं आहे। आता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपण फटाके, लाइटिंग, फराळ ह्या सगळ्या गोष्टी करतच असतो, पण खरं तर लक्ष्मी दोन पावलांनी येते। एक येते ती तिच्या स्वतःच्या पावलांनी आणि एक येते ती गायीच्या पावलांनी, ज्याला आपण गोपद्म म्हणतो। तर ह्याच दिवशी आपल्याला गायीचे पावलं, गोपद्म आणि जी शिरई आहे, ज्याला आपण केर सुणी म्हणतो किंवा झाडू म्हणतो, तिचं सुद्धा, कारण लक्ष्मीला सुद्धा मानापानाने थाटामाटात आपल्या घरी आणायचं असतं। ज्या पद्धतीने आपण गौराई आणत असतो, गौरी आणत असतो आपल्या घरी थाटामाटाने, त्याच पद्धतीने माता लक्ष्मीला सुद्धा आणायचं असतं। आणि शिराई, ज्याला आपण केर सुणी म्हणतो, तिला सुद्धा जिथे आपली तुळस आहे, माता लक्ष्मी खरं तर बघा आधीच्या काळी किंवा आत्ताही बऱ्याच घरात तुळस ही घराच्या बाहेर असते आणि माता लक्ष्मी तुळशीपासूनच आपल्या घरात येते। पण आता असं आहे की आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो आणि आपल्याला घराच्या बाहेर सूर्यकिरणे पडत नाही फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे, मग त्याच्यामुळे आपण काय करतो, गॅलरीत तुळशी वृंदावन ठेवतो, नाही तर खिडकीत ठेवतो। जिथे तुमच्या घरात तुळशी वृंदावन आहे, तुळस आहे, तिथून तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढत आणायची आहे आणि जी केर सुणी आहे, जी लक्ष्मी आहे, ती सुद्धा तुम्हाला तिथूनच आणायची आहे। ती कशी आणायची, काय आणायची, ते मी तुम्हाला आता नंतर व्हिडिओमध्ये बघालच। सर्वप्रथम ज्याप्रमाणे आपण रोज आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करत असतो, त्याच पद्धतीने लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे। मग तो तुम्ही साध्या पाण्याने सुद्धा करू शकता, नाही जर तुमच्या घरात गंगाजल असेल तर त्याने सुद्धा तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे। मुख्य दरवाजा स्वच्छ केल्यावर आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं असतं, तर ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे। पण आपल्याला मुख्य दरवाजावर सुद्धा स्वस्तिक काढायचं असतं। स्वस्तिक काढून झाल्यावर उंबऱ्याला ज्या पद्धतीने आपण हळदीचं लेपन केलं, त्याच पद्धतीने जी अर्धी चौकट आहे ना, त्याला सुद्धा हळदीचं लेपन करायचं। बघा, लक्ष्मी ही दोन पावलांनी येते, जसं मी तुम्हाला सांगितलं, एक ती स्वतःच्या पावलांनी येते आणि एक ती गायीच्या पावलांनी येते। म्हणून आपल्याला लक्ष्मीचे तर पावलं काढायचे आहे, पण आपल्याला गोपद्म म्हणजेच काय, गायीचे पावलं सुद्धा काढायचे आहे। आपण प्रत्येक वेळेस कुठलंही शुभ कार्य असो किंवा अमावस्या असो, पौर्णिमा असो, कुठलाही सणवार असो, आपण आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करत असतो, त्यामागचं पण काही कारण आहे। उंबरा ही तुमची सीमारेषा असते। बऱ्याच वेळा असं म्हणतात की आपण नेहमी म्हणत असतो की तुझं जे काही आहे ना, ते उंबऱ्याच्या बाहेर, उंबऱ्याच्या आत नाही यायचं। म्हणजेच काय, कुठली पण निगेटिव्हिटी हो किंवा कुठलं पण काही अडचणी असो, तर आपल्याला ते उंबऱ्याच्या बाहेरच ठेवायचं आहे। उंबऱ्यामध्ये त्याचा प्रवेश होता कामा नये। तर ही आपला जो उंबरा आहे ना, ही आपली मर्यादा रेषा असते। आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतील की ताई आम्ही करू शकतो, म्हणून तुम्ही फक्त उंबऱ्याला हळदीचं लेपन करता, फक्त उतारा उंबऱ्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं असतं। तर बघा, इथे मी स्वस्तिक काढून घेत आहे। हे उंबऱ्यावर जेव्हा तुम्ही स्वस्तिक काढता आणि जेव्हा तुम्ही हे कार्य करत असताना, तेव्हा खूप प्रसन्नता होते। बघा, उंबऱ्याला हळदीचं लेपन तुम्ही सकाळी जरी करून ठेवलं तरी चालेल, पण जे स्वस्तिक काढणार आहे ना, तर हे लक्ष्मी पूजनाच्या आधी करायचं असतं, कारण मानाने लक्ष्मीला आत घ्यायचं असतं। बघा, आपण गौरांना सुद्धा मानापानाने, कुठल्याही देवाला आपण, परमेश्वराला आपण मानपान देत असतो, फक्त लाइटिंग लावून किंवा फराळाचं करून, हे तर करतोच, पण जो काही मान आहे, जो माता लक्ष्मीला दिलाच पाहिजे। आणि अर्थात माता लक्ष्मी मानाची आहे, तिला सगळ्यात जास्त काय आवडतं, तर तिला भगवान विष्णूंची सेवा आवडते। पण त्याच पद्धतीने आपण रांगोळीद्वारा किंवा स्टिकरद्वारा आपण लक्ष्मीची पावलं काढत असतो, पण स्वस्तिक काढून लक्ष्मीची पावलं ही कुंकवाने काढायची आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला इथे व्हिडिओ दिसतोय ना, त्या पद्धतीने बघा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे की तुमच्या म्हणजे आपल्या हातांच्याच ठशांनी लक्ष्मीची पावलं काढायची असतात। हे तुम्हाला उंबऱ्यावर काढायचे आहे। मग तुम्ही उंबऱ्याच्या जिथे आपण स्वस्तिक काढला आहे, तर 3 पावलं तुम्ही स्वस्तिकच्या डाव्या साईडला काढू शकता आणि 3 पावलं स्वस्तिकच्या उजव्या साईडला काढू शकता। या पद्धतीने, पण त्याच्याच बरोबर जी चौकट आपण काढली आहे, त्या चौकटीवर पण तुम्हाला 2-2 लक्ष्मीची पावलं काढायची आहे। आता बघा, आधीच्या काळी म्हणजे प्रत्येकाची तुळस ही घराच्या बाहेर असते, पण फ्लॅट सिस्टीममध्ये घराच्या बाहेर सूर्यकिरण येत नाही, प्रकाश आपल्याला मिळत नाही,
किंवा जागेचा काही अडचण असते, त्याच्यामुळे आपण काय करतो, तर आपण जी तुळस आहे तरी आपण गॅलरीत ठेवतो किंवा खिडकीत ठेवतो. मग तुम्हाला काय करायचं आहे, जिथे तुमची तुळस आहे तिथे तुम्हाला लक्ष्मीचे पावलं काढायचे आणि त्या तुळशीपासून लक्ष्मीचे पावलं काढत काढत जिथे तुम्ही मांडणी करणार आहात, जसं मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितलं, तिथे तुम्हाला लक्ष्मीचे पावलं काढायचे आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या पद्धतीने. याचं कारण तुम्हाला सांगते. माता लक्ष्मी ही तुळशीपासून आपल्या घरात प्रवेश करते. आता तुमच्या घरात जर अर्थात खूप उत्तम, जर तुमच्या घराच्या बाहेर तुळस आहे तिथून तुम्हाला हे लक्ष्मीचे पावलं काढायचे आहे. पण आता माझा फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे, जागेचा अभाव असल्यामुळे मी गॅलरीत ते ठेवलेलं आहे आणि तिथून मी ह्या पद्धतीने लक्ष्मीचे पावलं काढत आहे. जेवढं तुम्हाला जागा आहे, लक्ष्मीचे पावलं तिथून सुरुवात करायची तुळशीपासून आणि आपलं जो काही आपलं जिथे आपण मांडणी करणार आहोत तिथपर्यंत तुम्हाला लक्ष्मीचे पावलं पण काढायचे आहे. हे पावलं काढून झाल्यावर तिथे आपल्याला म्हणजे तुळशीजवळ जी आपली शिरई आहे लक्ष्मी, ती ठेवायची आहे. तिला हळद कुंकू लावायचे आहे आणि तिथून ती उचलून तुम्हाला जिथे तुम्ही मांडणी करणार आहात तिथे तुम्हाला आणायची आहे. याला म्हणता माता लक्ष्मीचं स्वागत करणं. समजलं असेल, हे पावलं तर तुम्हाला समजले ना. मग आता जिथे आपण शिरई, नवीन शिरई आणलेली आहे, तर ही नवीन शिरई तुम्हाला तुळशीपासून हळद कुंकू अक्षता. तर बघा, याच पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे. आपण जेव्हा लक्ष्मी पूजन करणार आहोत तेव्हा कुठल्याच घरातला आपल्या इव्हन टॉयलेट, बाथरूम, बेडरूम, किचन हॉल कुठलीच लाईट बंद नसावी. प्रत्येक घरात प्रकाश पडला पाहिजे. पण त्या प्रकाशाबरोबरच आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही म्हणजे प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. केव्हा लक्ष्मी पूजन होतं तेव्हा. लक्ष्मी पूजनाचा जो टाइम असणार आहे, जेव्हा आपण दिवे लागवतो तेव्हा प्रत्येक रूम मध्ये एकतरी तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. लाईटी जरी तुम्ही लावल्या तरी सुद्धा तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि लक्ष्मी पूजन जेव्हा तुम्ही करणार, अर्थात बघा, ज्या पद्धतीने धनतेरसच्या दिवशी आपण एक उपाय केला होता, तो कसा की आपण घर झाडलं होतं आणि कचरा आपल्याला तो घराच्या बाहेर काढला होता. त्याच पद्धतीने आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या आधी जेव्हा तुम्ही मांडणी करतात, आपण घर झाडणारच आहोत, ते संपूर्ण घर तुम्हाला झाडायचं. ते घर झाडल्यावर तो कचरा गोळा करायचा, अर्थात केस, कागद जे असेल ते बाजूला ठेवायचे आणि तो जो कचरा आहे तो काढायचा, त्याला हळद कुंकू लावायची आणि हीच मनात सद्भावना ठेवायची की माझ्या घरातली दरिद्री, माझ्या घरातली अलक्ष्मी आता बाहेर गेली आहे. आता माता लक्ष्मीला मार्ग मोकळा आहे, ती माझ्या घरात प्रवेश करेल. हे कधी करायचं, जेव्हा तुम्ही लक्ष्मीचे पावलं काढणार असेल त्याच्या आधी तुम्हाला संपूर्ण घर झाडायचं आहे आणि हा उपाय करायचा. घर झाडून झाल्यावर तुमची इच्छा असेल तर तुम्ही लादी सुद्धा पुसू शकता, म्हणजे फरशी. अर्थात तेव्हा सुद्धा तुम्हाला त्या फरशीच्या पाण्यामध्ये हळद, गोमूत्र टाकायचं आहे आणि संपूर्ण फरशी तुम्हाला पुसायची आहे. ज्यांना एवढा वेळ करणं शक्य नाही त्यांनी फक्त घर झाडावं आणि जो सांगितलेला उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे. अजून एक, लक्ष्मी पूजनाच्या आधी, मांडणीच्या आधी जेव्हा तुम्ही कचरा काढणार त्याच्यानंतर काय करायचं आहे, एका तांब्यात किंवा एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये दूध टाकायचं, थोडंसं दूध, म्हणजे कच्चं दूध असेल तर उत्तम, नाहीतर तापवलेलं दूध पण चालतं. दूध टाका, थोडंसं गंगाजल असेल घरात ते टाका, दूध टाका, गंगाजल टाका आणि गुलाबजल टाका. दूध, गंगाजल, गुलाबजल आणि पाणी हे एकत्र करायचं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी 1-2 थेंब गोमूत्र तुम्हाला टाकायचं आहे. आता ताई आमच्याकडे गंगाजल नाही, ते स्किप करू शकता, किंवा आमच्या घरात गुलाबजल नाही आहे, ते पण स्किप करू शकता. पण जे काही जिन्नस तुम्हाला सांगितले आहे त्याच्यामध्ये आहे गोमूत्र, गंगाजल, गुलाबजल, दूध आणि पाणी, हे 5 पदार्थ एकत्र करायचे. एखादा दुसरा नसेल याच्यातला तर हरकत नाही, पण दूध पाणी घरात असतंच, गोमूत्र प्रत्येकाच्या घरात आहे, गंगाजल पण असेल आणि गुलाबजल असेल. गुलाबजल असेल तर टाका, नसेल तर स्किप करा. आता हे सगळं एकत्र करायचं ते पाणी आणि प्रत्येक घराच्या कोपऱ्यात असं शिंपडायचं. फुल असतं ना, आपण फुल घ्यायचं आणि ते फुलाने प्रत्येक घरात शिंपडायचं आहे. स्वतःच्या घरात करू शकता, वाड्याच्या घरात पण तुम्ही करू शकता. प्रत्येक घरात तुम्हाला, प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक घराच्या रूममध्ये, टॉयलेट, बाथरूम सोडून प्रत्येक घराच्या रूममध्ये तुम्हाला हे थोडं 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 शिंपडायचं आहे आणि मनात हेच म्हणायचं आहे, माझ्या घरातली नकारात्मकता दरिद्री गेलेली आहे आणि मी माझ्या घरात माता लक्ष्मीचं स्वागत करत आहे. बघा, आपण जेव्हा घर झाडतो तेव्हा आपण नकारात्मकता, ती दरिद्री सगळी बाहेर काढतोच, पण त्याच्याबरोबर पण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी प्रसन्नतेमध्ये धूप
कापूर सगळं आपण एकदम स्प्रे वगैरे सगळं घरात मारतो, पण नकारात्मकता आहे जी गोमूत्रमध्ये आहे, गंगाजल जल तेवढं पवित्र आहे, दूध आणि पाणी तर ही सगळी नकारात्मकता शोषून घेतं. म्हणून पूजेच्या आधी तुमच्या घरात हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे आणि नंतर तुम्ही बिनधास्त पूजा मांडणी करू शकता. आता ताई आम्ही 4 वाजता पूजा मांडणी करणार आहोत, मग तुम्ही 2 वाजताच घर झाडून घ्या, किंवा ते आम्ही 5 वाजता, आणि बऱ्याच घरात तर असं आहे की पूजा मांडणी केल्यावर घर झाडतात, ते चुकीचं आहे. आधी तुम्हाला घर झाडायचं आहे, नंतर पूजा मांडणी करायची आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग देवाची सेवा वगैरे करायची आहे. आणि खरं तर तुमच्या घरातली चालती फिरती लक्ष्मी ही घरातली कुलस्त्री आहे. आपण अमावस्येच्या दिवशी, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नक्कीच आपण हळदी कुंकू करत असतो. बऱ्याच बायका आपापल्याला म्हणजे आपापल्या घरी एकमेकांना आपण बोलवतो, हळदी कुंकू करत असतो. पण तुमच्या घरातली चालती फिरती कुलस्त्री माता लक्ष्मी तुमच्या घरात आहे. ह्या दिवशी नक्कीच तुम्ही तुमच्या आईचं, तुमच्या बायकोचं, तुमच्या बहिणीचं, तुमच्या मुलीचं तुम्ही पूजन करू शकता. नक्कीच मी तर दरवर्षी माझ्या मुलीचं ह्या दिवशी कन्यापूजन ज्या पद्धतीने आपण करत असतो, तिला हळद कुंकू अक्षता लावून तिचे पाय धुवत असतो. मग हे तुम्ही लक्ष्मी पूजन झाल्या लगेच करू शकता, नाही तर थोड्या वेळाने पण तुम्ही करू शकता. घरातल्या सासूने सुनेचं करावं, सुनेने सासूचं करावं, नणंद असेल तर नंदेचं करावं, जाव असेल तर जावेचं करावं. ह्या दिवशी कोणाबद्दलच ईर्ष्या, कृतज्ञता प्रत्येकाबद्दल असावी, कोणाबद्दल राग द्वेष नाही. ह्या दिवशी सगळ्यांना मी माफ केलं आहे. कोण मला काय बोलला, मी त्याला काय बोलली, ह्या दिवशी काहीच नाही. कारण ह्या दिवशी माता लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे आणि हसत खेळत माता लक्ष्मीचं आपल्याला स्वागत करायचं आहे. आणि घरातलं वातावरण असंच पाहिजे, भले ते घर छोटं असो, पण त्या घरातलं असं वातावरण पाहिजे की साक्षात माता लक्ष्मीला पण वाटेल की मला या घरातून बाहेर जायचं नाही आहे. म्हणून ज्या घरात लेकी सुना खळखळून हसत असतात, त्या घरात कधीही वास्तुदोष लागत नाही, त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.